लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, जे काही आपल्याला घटना दिली, सहकारामध्ये जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात. सहकारातल्या सहकाराच्या पद्धतीने होत असतात. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील, जिल्हा बँका असतील, जिल्हा दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिट्या, ह्या काही सहकारीच्या संस्था आहेत. या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या भागातले शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात. ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा 5 वर्षाच्या करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात. तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 37 गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे. त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे. आता त्याच्याबद्दलचा निर्णय सुज्ञ सभासद मतदार बंधू भगिनी घेतील. लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल, कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा भाव देईल, त्या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असे मला विश्वास आहे. दादा, मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर इथं काय असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली. तुला काय त्रास होतो? तो माझा अधिकार आहे. मी काय स्वीकारावं? मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे. तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं, काय करायचं. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे. आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे. त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत. छत्रपतीला तर इंदापूर बारामती 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे. सोमेश्वरला बारामती, पुरंदर, खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय. त्याच्यामुळे जवळपास 1,00,000-1.25 लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. छत्रपतीप्रमाणे दादा, जर माळेगावची निवडणूक म्हणजे हे करण्याचा आपण का प्रयत्न केला जातो? माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते उकरून काय काढून उपयोग आहे. आता आज मतदान होतंय. ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करतायत. बाकीच्या 67 ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत. मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाही आहे. एकदा मतदान होऊ द्या, त्याच्यानंतर आपण ह्याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू. वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा, त्या मुलाखतीला उत्तर द्या. ते तुम्ही ठरवायचं ना. एवढी रंगत म्हणजे रंगत कुठली आली? तुम्ही मीडियाने आणली. मीडियाने आपल्या सगळीकडे बघा अमके विरुद्ध अमके, अमके विरुद्ध तमके असं कसं तुम्ही दाखवता. मीडिया ह्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती. अर्थात तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही ते दाखवताय, तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत, माहिती देण्याचं काम करताय. प्रचाराच्या दरम्यान साहेब बोलताना असं म्हणाले की भाजपसोबत जे गेलेले आहेत किंवा मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. हे मला कुणी काय मागणी केली त्याला उत्तर मी देत बसत नाही. तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तरं दिली, तुम्ही दुसऱ्याला विचार अजित पवार आता असं असं म्हणलं, तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुमचं काय म्हणणं आहे? तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही. इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट्स. ठेवली गेली तुमच्या मार्गदर्शनाखाली बँक चालते, आरोप केला जातो. माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही.
मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे. 2 वर्ष झाली असतील. त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे, ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं, दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं. अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही. तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे. चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय ते शरद संकुलमध्ये चालतं. त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे, सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे, विकास सोसायटी आहे, दूध सोसायटी आहे. 3 संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही. मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं. कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे. पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसलं पडायचंच नाही. त्याचं त्याला लखलाभ. तुम्ही अगदी पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का? कुणी त्याच्यामध्ये नव्हतं. आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा. मात्र तिथं आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील. आणि तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्ही एक अक्षराने सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे ह्याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही, तिथं बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही, यंत्रणा राबवता येत नाही, याद्या तिथं करता येत नाही, काय ते ह्याचे एजंटचे फॉर्म वाटप असेल, काही असेल. काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं. मला रात्री पण फोन आले, दादा आता तिथं स्क्वॉड पाठवा, बघा काय होतंय ते. काय करायचंय त्याचं त्याला लखलाभ होत. दादा वारीच्या संदर्भात किती मताधिक्याने आपला पॅनल येऊ शकतो मतदार ठरवणार आहेत, अजित पवार नाही सांगणार. दादा वारीच्या संदर्भातला प्रश्न आहे की आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहे, प्रमुख विश्वस्त तर ते वारकऱ्यांची किंवा या सगळ्या सोहळ्याचे मालक असल्यासारखी वागणूक सगळ्यांना देत आहेत. वारकरी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, त्यांच्याशी गेले 2 दिवसापासून हुज्जत त्यांची सगळी. मी आपल्याला सांगू का, शासनाची भूमिका बजावत असतं. वारीकडं वारकऱ्यांच्याकडं त्या ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत, मानाच्या पालख्या, महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा मानाच्या पालख्या आहेत, ही परंपरा आज चालत आलेली नाही, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आम्ही फक्त काय करतो, त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या ठरवलेलं ते जे काही त्यांचे अधिकार असतील किंवा त्यांचं ते मंडळ असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते त्यांच्या पद्धतीनं ते ठरवत असतात. आम्ही फक्त तिथं प्रचंड काही लाखाचा जनसमुदाय असेल तिथं कुठंही काही गडबड होऊ नये, तिथं चेंगराचेंगरी होऊ नये, तिथं नीटपणे सगळ्यांना दर्शन घेता यावं, नीटपर्यंत तिथली कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, ह्या प्रकारचं काम आमची पोलीस यंत्रणा करते. जिल्हा परिषद, राज्य सरकार, आरोग्य विभाग, हे वेगवेगळे विभाग आहेत, ते सगळे विभाग त्यामध्ये आम्ही जबाबदारी देतो. ह्यावेळेस देहू आणि आळंदी इथून पालख्या ज्या महत्त्वाच्या अनेक महाराष्ट्रातनं अनेक भागातनं निघतात, त्यानंतर ह्याच्यामध्ये सामील होतात. परंतु ह्या 2 पालख्या महत्त्वाच्या त्या निघाल्यानंतर त्याच्या संदर्भात आधी जी बैठक घ्यायची होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, संबंधित जे पालकमंत्री आहेत त्यांनी घेतली, म्हणजे सोलापूरचे पालकमंत्र्यांनी, मी त्याच्यामध्ये घेतली, अधिकाऱ्यांनी घेतली, चीफ सेक्रेटरीने घेतली, विभागीय आयुक्तांनी घेतली. विभागीय आयुक्त तर त्या दिवशी मी मीटिंग घेत होतो त्यावेळेस जाताना ते माऊलींची पालखी जी जाते आळंदीवरून पंढरपूरला ज्या रोडनी, त्या रोडनी गेले. येताना पंढरपूरहून देहूवरून जी पालखी निघते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची, त्या रोडनी आले का. तर सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत का, इतकं बारकाईनं आमच्या सरकारी यंत्रणेचं काम केलेलं आहे. आम्ही स्वच्छता पण लगेच सगळ्या फार व्यवस्थित सिस्टमॅटिक केलं आहे. आम्ही जवळपास 1400
मानाच्या पालख्यांच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये दिलेले आहेत. त्यामध्ये ज्या ग्रामपंचायती येतात, ज्या नगरपालिका येतात, त्यांचाही खर्च होतो. तो खर्च देखील त्यांना करण्याच्या करता आपण शासनाकडनं अनुदान दिलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत सक्षम असल्यामुळं ते त्यांच्या भागातनं पालखी जात असताना त्याचा सगळा बंदोबस्त करतात आणि ह्या प्रकारे हे सगळं चालतं. आता तुम्ही त्या पालखीच्या संदर्भातले जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी त्यांच्या काम करावं, आम्ही आमचं काम करतोय. दादा तुम्ही पालखीमध्ये आपण गेल्या वेळेस पायी प्रवास केला होता, यंदा पालखीचं स्वागत कसं करणार? मी आत्ता आज रात्री मी तो 4 दिवस बारामतीमध्ये होतो. मतदान संपल्यानंतर 6 वाजता पेटा सील झाल्यानंतर मी मुंबईला किंवा कुठं मला जायचं आहे तिथं मी जाईन. मी सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईमध्ये आहे. मी अजून ते पुढच्या काही गोष्टी, कारण काय झालं 30 तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे पावसाळी, 30 जूनला. त्याच्यामुळं पुरवणी मागण्या, इतर गोष्टी या सगळ्याच्या बद्दलच्या बैठका उद्यापासून माझ्या त्या बाबतीमध्ये सुरू होतील. आणि ते सगळी जी काही वित्त विभाग म्हणून, नियोजन विभाग म्हणून आम्हाला आमची जबाबदारी पार पाडावी लागते विभागाला, ती पार पाडण्याच्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्या मान्यवरांशी चर्चा करून आम्ही त्या कामात आता स्वतःला झोकून देणार आहे. दादा राजकीय प्रश्न आहे. 2 दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नये त्यासाठी उद्धव ठाकरे असं म्हणले की भाजपचे जे नोकर आहेत, जे मालकाचं काम करतात, त्यांना असं वाटतं की 2 मराठी माणसं एकत्र येऊ नये. नो कॉमेंट्स. आदित्य तटकरे आणि त्या जमिनीच्या संदर्भातही आरोप शिवसेनेकडून आता केले जात आहेत. कुणावरही आरोप केले तरी त्या आरोपाचे पुरावे द्यावे लागतात. त्या आरोपाच्या संदर्भामध्ये पुरावे दिल्यानंतर त्यात तथ्य असेल तर चौकशी होते. चौकशीमध्ये वस्तुस्थिती उघड होते. असे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेकांच्यावर आजपर्यंत आरोप झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलच्या चौकशा होऊन जे काही वस्तुस्थिती आहे ते लोकांच्या समोर आलेली आहे. बऱ्याचदा स्थानिक काही वाद असतात, स्थानिक मतभेद असतात, त्याच्यातनं कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. माझं स्वतःचं मत आहे, आज आदिती महिला बाल विकासचं अतिशय चांगलं काम करते आणि तिला याच्यामध्ये मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न संबंधितांचा असू शकतो. 3 आमदार एका महिलेसाठी एकत्र येत आहेत. काही पूजा मी सांगितलं ना, त्या संदर्भामध्ये आम्ही तो महायुतीतले आम्ही 3 घटक आहोत. आम्ही त्याच्याबद्दल बसून चर्चा करून निर्णय घेऊ ना. दादा मात्र एक आमदार आपण काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.